प्रिकॉशन आपण घ्यावी एवढी एक आयोजक म्हणून मी आपल्याला विनंती करतो। आणि आदरणीय प्रकाश अण्णा शेंडे साहेब हे जे आजच्या सभेचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या अनुमतीने मी एकेका व्यक्तीला किंवा जे जे संघटनेचे प्रतिनिधी आहेत प्रत्येकाला जर 5-5 मिनिटं म्हटलं तर भरपूर वेळ होईल, कारण 2 पर्यंत आपल्याला हा हॉल अवेलेबल आहे। तर प्रत्येकाने संघटनेच्या वतीने थोडक्यामध्ये आपली भूमिका मांडावी। मला असं वाटतं की टेक्निकल विषय घेते। आता इथं बराच होती महिला म्हणून टेक्निकल विषय 2021 ला जी जनगणना 2021 ला जी जनगणना होणार होती त्याचं नोटिफिकेशन जे निघालेलं होतं 2019 ला, आणि ती जेव्हा प्री टेस्ट झाली तिथे ओबीसीचा कॉलम नव्हता। त्या संदर्भामध्ये आपण जे काही म्हणजे सर्वोच्च न्यायालयात असेल, काळेदादा आणि गोडेदादा माझ्यासोबत आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये, विधिमंडळ असेल, संसद असेल, तो पिरियड आपण तो केला। कोरोनामुळे ती जनगणना पोस्टपोन झाली। आता नवीन इनपुट टाकते मी की अमित शहानी असं म्हटलेलं आहे की यावेळेस आम्ही जनगणना ओबीसीची करू 2027 ची, की कोरोनामुळे पोस्टपोन झालेली आहे। ह्याच्या आधी सुद्धा 2018 राजनाथ सिंग यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की 21च्या जनगणनेमध्ये ओबीसीची जनगणना होणार, पण त्या नमुना प्रश्नावलीमध्ये ती जनगणनेच्या कॉलममध्ये ओबीसीचा कॉलम नव्हता। ते पोस्टपोन झाल्याने आता परत जुलै 2025 आय थिंक जुलै 2025 ना जुलै आहे की एप्रिल आहे तो मला कन्फ्युज आहे तो महिना, पण तिथे सुद्धा सांगितलं की प्राथमिक जनगणना होणार आहे असं सांगितलं गेलेलं आहे, जाहीर केलेलं आहे। आणि आता जानेवारीपासून अंदाजे जानेवारी 26 पासून ती जनगणना मुंबईपासून नमुना प्रश्नावली प्री टेस्ट तिथे सुरू होणार अशा बातम्या वाचलेल्या। आता हे वाचत असताना यांनी जे 18 आश्वासन दिलं आणि एकूण म्हणजे 21च्या संदर्भाची जनगणना होणार होती 20 पासून, तिथे त्यांनी ते पूर्ण केलेलं नाही। आता पुन्हा एक जुमला दिलेला आहे आणि जर का आता 26 ला म्हणजे त्यांना 27 ला पूर्ण करायची आहे जनगणना, 26 ला जी जनगणना सुरू होणार आहे त्या नमुना प्रश्नावलीमध्ये जर का आपल्याला ओबीसीचा कॉलम आढळला नाही तर आपल्याला आंदोलन अजून तीव्र करावं लागेल मुंबई काढणाऱ्यांना। कारण 19 ला जी जनगणना झाली होती त्याची प्री टेस्टची ज्योती तालुक्यात झाली त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, तिथे आम्हाला आढळलं की ओबीसीचा कॉलम नाही आहे म्हणून। आता ही मुंबईपासून सुरू होणार आहे, त्याच्यामुळे मुंबईमध्ये जे लोक राहत आहेत किंवा आपले जे प्रबंधक असतील ते मॅक्सिमम टीचर लोक वगैरे ओबीसीच असतात, तर त्यांच्या जर असं निदर्शनास आलं तर हा लढा अजून तीव्र करावा लागेल। कारण आरटीआय मध्ये गेलं तर ते काही आपल्याला इतक्या लवकर माहिती देणार नाहीये, हे फॅक्ट आहे। त्याच्यामुळे आता पुढची जेव्हा दिशा राहणार आहे तर जातनिहाय जनगणनेवरच आपला जास्त भर असायला पाहिजे। या जियाच्या संदर्भात आपलं आंदोलन हे सुरूच राहणार आहे आणि पुढच्या दिशेमध्ये जातनिहाय जनगणना हा मुद्दा सुद्धा आपला तीव्र आपण करूया। चिंतन बैठक होते एखाद्या आंदोलनानंतर झाली, फार रक्षा सरांशी रमेश सरांसोबत संपर्क आला आणि मी आलो इथे। सगळे आंदोलनाची दिशा आपण ठरवू, यानंतर मोर्चा, महामोर्चा, आणखीन कोणता मोर्चा काढता येईल काढू। पण आता अगदीच माहिती का डिसेंबर महिन्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकाची इलेक्शन्स येतात भावांनो। एक मोर्चा आपण त्या दृष्टीने वळवला पाहिजे। वळवला असा पाहिजे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठल्याही पक्षाचं न देता ज्यांना ओबीसीसाठी लढायचं आहे त्या सगळ्या लढवयांनी माझा वार्ड माझा मेंबर निवडला पाहिजे। नंबर 1, कारण इथं सगळ्या पक्षाचे आहेत, मोर्चासाठी सगळ्या पक्षांचे येतो, सगळं ओबीसीचं दुःख मांडतो, सारखे लढतो, पण जेव्हा रस्त्यावरची लढाई म्हणजे जेव्हा गावातली लढाई, वाड्यातली लढाई लढायची असते तेव्हा कोणीच तिथं तयार होत नाही, पुन्हा जे असे ते पक्षामध्येच जातात हो। तर हे थांबलं पाहिजे जर खऱ्या अर्थाने यशस्वी करायचं असेल तर। मी मूल तालुक्यामध्ये हे सुरू केलेलं आहे, माझा वार्ड माझा मेंबर, माझा गाव माझा सरपंच, बस, नो पक्ष कुठलाच नाही। कारण सर्वजण जर आंदोलनासाठी एक येतो तर आता वेळ आहे ना, तीही एक लढाईचा मार्ग आपण दिशा ठरवली पाहिजे। आणि ओबीसीनी जर ती दिशा ठरवली तर मी तुम्हाला 200% गॅरंटीने सांगतो, जसंही त्यांना समजेल की ओबीसी आता इथं सेपरेट उतरलेला आहे, जानेवारी महिना येण्याच्या अगोदर 2 सप्टेंबरचा JR रद्द होऊन जाईल, गॅरंटीने सांगतो। कारण त्यांना सगळं माहित आहे, ते अज्ञानी नाही आहे, सगळे प्लॅन लोक आहेत ते। त्यांना जोपर्यंत त्यांच्या खालून खुर्चीला छेद देण्याची चिन्ह दिसत नाही ना तोपर्यंत ते हलणार नाही। आणि म्हणून सगळ्या, आणि मी आज तर धन्यवाद मी पिशे सरांचं की त्यांनी मला इथं बोलवलं आणि तुमच्यासोबत सत्संग व्हायची संधी दिली। मी एकच सुचवतो की याच्यानंतर तुमचे आमचे जर पोरं असतील
तर महानगरपालिका नगरपालिकेला वार्डामध्ये उतरवा, काही प्रॉब्लेम नाही होत. जर त्यांच्या सपोर्ट करत असू तर आम्ही स्वतः उतरवलं. 200 लोक इथं मोर्चाला आणलं तर 20 लोक नाही उतरवू शकत का? उतरवायचं. हा एक प्रयोग करा, ही दिशा ठरवा, तर आपलं आंदोलन आणखी यशस्वी होईल, पाठबळ मिळेल. धन्यवाद. मी तुम्हाला एक सांगतो आणखी एक, या ठिकाणी काळेताई बोलल्या महिलांच्या बाबतीत हे सगळं. मी तुम्हाला सांगतो, मला एक सांगा की आम्हाला आमची पुरोहितशाही जर बदलवायची असेल तर आम्हाला आमचे पुरोहित पोरं तयार करावं लागतील, कारण आपली सगळी यंत्रणा, आपला ओबीसी अडकलेला कुठे आहे? तो मुहूर्तात अडकलेला आहे, तो याच्यात अडकलेला आहे. त्यातून त्याला बाहेर जर काढायचं असेल तर तुमचा सत्यशोधक धर्म जो महात्मा फुलेंनी सांगितला होता, गाडगेबाबा तुकडोजींनी सांगितला, तो विचार घेऊन तुम्हाला. कारण काय होतं, आम्ही समाज बांधणीकडे लक्ष देत नाही, आपण फक्त राजकारणापुरता आणि वेळेपुरता आलेले प्रश्न डोळ्यासमोर त्यालाही घेतो. आणि पुन्हा एक सांगतो की आपल्याकडे खिचडीतून शिक्षण चाललं आहे, तर ते शिक्षण मिळवून द्यायला फक्त खिचडी खायला पोरं जाऊन झाले. आपण असा नारा का देत नाही की आमच्या पोरांना खिचडी नको, शिक्षण द्या? ही काही छोटे छोटे स्लोगन घेऊन आपल्याला समाजापर्यंत जावं लागेल. हेच होता. कारण मी माझ्या पोराच्या लग्नात त्याला विचारलं, कारण बँड नाही करायचा का? तर नाही, बँड नाही करायचं. म्हटलं डीजे नाही पाहिजे. फटाके फोडू म्हटलं नाही, म्हणजे फटाके नाही फोडायचे. पण पुढतं शहाणं निघालं. लग्न झाल्यावर तो 3 देश बायकोला घेऊन फिरून आला. तर ही ओबीसी मधली क्रांती पाहिजे. आपली क्रांती कोणती आहे माहित आहे? पहिले मी धर्माचा राहतो आणि जातीत आल्यावर जातीचा होतो, आणि त्याही ठिकाणी चूक बसत नाही. मी धनोजय होय का तिरळे होय, 2 महिले होय का 1 महिले होय, ही पहिल्यांदा तुमच्या डोक्यातली कीड तुम्हाला फेकल्याशिवाय तुम्ही ओबीसी, तुमच्यावर कोणी कितीही अत्याचार केले, कारण हा लढा आजचा नाही आहे. भगवान बुद्धापासून तर पूर्ण वारकरी संप्रदायाची जेवढी संत परंपरा ती गाडगेबाबा तुकडोजी महाराजांपर्यंत याच्याचसाठी लढत राहिली. तुम्हाला आताच बदलवायचं असेल तर पहिल्यांदा आपला आदर्श समाजासमोर ठेवा. भाषणाने काहीच होत नाही, भाषणाने पोट भरत नसते. तुमचा आदर्श जर तुम्ही डोळ्यात लोकांसमोर ठेवाल तर लोक तुमच्या पाठीशी आल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं बोलतो. आणि जय ओबीसी सर्वांना. मी ज्ञानेश्वर राय म्हणतो, यवतमाळ इथं आलो. जो मोर्चा यशस्वी केला, आम्ही आता काल परवालाच मुंबईला आमचे प्रकाशना शेट्टी संदर्भात ते सुद्धा मिटिंगला होते. ते सध्या आपण सतत चालू आहे, आणि सतत जर मिटिंग जर चालू राहिल्या तर एक ना एक दिवस संघटित होईल आणि आपला 2 सप्टेंबरला जी हा रद्द होईल. एवढं बोलतो आणि मी थांबतो. आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यापासून हा 2 सप्टेंबरचा TR निघाला, तेव्हापासून जे ओबीसी संघटना महाराष्ट्रातील आणि जाणकार मंडळींनी त्याला विरोध करण्यासाठी अनेक ठिकाणी धरणे आंदोलनं केली, आमरण उपोषणं झाली, आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मोर्चे निघाले, आणि लाखोच्या संख्येत सुद्धा मोर्चे निघालेले आहेत. याची दखल महायुती सरकारने, महाराष्ट्र शासनाने घेतलेली नाही. आणि आजची बैठक खरोखर त्या विषयावर अतिशय महत्वाची आहे. बंधूंनो, तर आता आपल्याला हा GR रद्द झाला पाहिजे. यासाठी काय करता येईल? की जे महायुती सरकार आहे हे यांना आपल्याला आपल्या ओबीसी मताचा अधिकार काय आहे, किंवा आपलं मतदान जे आहे, जर आपण 100त 60 म्हणतो, 52 म्हणतो, तर हे 52 मतं आपले कसे एकत्र करून तुमच्या विरोधात आम्ही कशी शक्ती उभी करतो, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी येणारे या 1 तारखेपासून, आजपासून तर 3 महिने 90 दिवस तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. हे 90 दिवसामध्ये तुम्ही त्यांचं सरकार हलवू शकता का? आणि ते हलवू शकता. हे 5 वर्षातून एकच दिवस तुम्हाला या 90 दिवसामध्ये संधी आहे, आणि या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. आणि जर तुम्ही आमच्या ओबीसीची दखल घेतली नाही तर काय होऊ शकतं हे आपल्याला दाखवायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ओबीसीचा राजकीय पक्ष नव्हता. तो पक्ष सन्माननीय माजी आमदार आणि प्रदेश अध्यक्ष माननीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेब
आमचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर गोरे साहेब यांनी ओबीसी बहुजन आघाडी हा पक्ष रजिस्ट्रेट केलेला आहे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे, लोणी लावता तिकीट मागता ती मागण्याची गरज आता राहिलेली नाही. आता येत्या नगर परिषदा असो, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकेमध्ये आपण सर्वांनी जर प्रत्येक जिल्ह्यातील ओबीसी संघटना आणि ओबीसी मध्ये येणाऱ्या जात संघटना यांनी जर प्रत्येक जिल्ह्यावर एकत्र आले आणि ओबीसी बहुजन आघाडी खाली आपले उमेदवार लढवले आणि त्यांना जर आपली त्या वोटमधून आपली शक्ती जर दाखवली, हा एकच मुद्दा तुमच्या वशीत दाखवण्यासारखा आहे. परत जर आपण सगळे ओबीसी आपापल्या पक्षासाठी झटत राहिलो तर आपलं कुठलंही मूल्य होणार नाही आणि जीआर रद्द होण्यासाठी ते पोषक होणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की आपण सर्वांनी ओबीसी बहुजन आघाडी खाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवा आणि त्यांना दाखवा की ओबीसी 52% काय चीज आहे. एवढी विनंती करतो आणि थांबतो. या प्रसंगी सर्व पार्टीचे पद्धतीनं मतदान करावं एवढा जर प्रचार केला ना तर ओबीसीची ताकद दिसून येईल. तो पडला तरी चालेल, पण त्या ओबीसीला आपल्या ओबीसीचे मत पडले पाहिजे, आपला कोटा किती आहे हा दाखवला गेला पाहिजे, तर आपला संघर्ष टिकेल, पुढे वाटचाल मिळेल. निघालेला आहे 2 सप्टेंबरचा, तो रद्द करण्याच्या संदर्भात काही भूमिका घ्यायच्या आहेत पुढच्या. आणि भूमिका नेतृत्वहीन असायला हव्या, हे फार महत्वाचं आहे. कारण की जेव्हाही कुठलं नेतृत्व पुढे येतो, आता शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये पुन्हा तोच प्रश्न आला. म्हणजे काहीतरी लोक काय म्हणतात त्याला, संविधानाच्या याच्या खाली येऊन एकत्रित येतात आणि लोकशाहीला पुढे आणण्याचा प्रयत्न करतात आणि नेतृत्व बदनाम होतं कुठेतरी आणि मग ते पुन्हा आंदोलनं थंडे पडतात. तर या सगळ्या भानगडीत न पडता ज्या काही सकल ओबीसी महामोर्चाच्या अंतर्गत ज्या काही संघटना आहेत, चळवळी, यांनी एकत्रित येऊन हे सगळं पुढे न्यावं, हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरं म्हणजे या काळा जीआरच्या संदर्भात रिलेव्हन्सी कुठलीच नाहीये. बघा, 1918चा हैदराबाद गॅजेटचा जो काही असेल तो पूर्ण डाटा आपण मानतो संविधान, इम्प्लिमेंटेशन देशामध्ये संविधानाचं 1949 पासून इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. म्हणजे ओबीसींना सरळ सरळ काय म्हणतात त्याला भांडणामध्ये टाकून दिलेला आहे. मराठ्यांचाही प्रश्न नाही, ओबीसींचाही प्रश्न नाही. प्रश्न सरळ सरळ ओबीसींना फक्त कुठेतरी व्यस्त करून ठेवण्याचं होतं आणि जे नाही करून जे महत्वाचे मुद्दे आहेत ते बाजूला सारले जातात. काही रिलेव्हन्सीच नाही आहे. तुम्हाला कॉन्स्टिट्युशनली तुम्हाला तो कुठेच बसून नाही राहिला जीआर. तुम्हाला न्यायालयीन लढाई याच्यासाठी ह्या एका मुद्द्यावर जरी लढलो असतो तरीही कुठेतरी मला असं वाटतं की रिलीफ मिळालं असतं. जरी रिलीफ नसता मिळाला, न्यायव्यवस्था त्यांची आहे, पण कमीत कमी एक लोकांसमोर, ओबीसी समोर आपले प्रश्न तर आलेच. त्यांना कळलं तर असतं की 1918चे जीआर तुम्ही म्हणजे 1949च्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये बसूनच नाही राहिला आणि त्याला तुम्ही घेऊन भांडून राहिले, आंदोलन होऊन राहिलं. ठीक आहे, हा जीआर रद्द झाला पाहिजे, प्रश्नच नाही. या जीआरचा नुकसान फायदा याच्यातही जाणार नाही, पण हा फक्त जीआर रद्द होणे हा तुमचा मुद्दा नसावा. जातनिहाय जनगणना सर्वात पहिला मुद्दा आहे, त्याच्यावरती सर्वांनी कॉन्सन्ट्रेट करा. अतिशय महत्वाचा आहे. त्या महत्वाच्या मुद्द्यापासून भटकविण्यासाठी हे असे अनेक जीआर आणतील. कधी सातारा गॅजेट बोलतात, कधी अजून कुठलं गॅजेट बोलतात. अभ्यासच नाही या ओबीसींना, काही ढंग नाहीये कुठल्याच गॅजेटमध्ये, काही अर्थ नाहीये, कुठल्या न्यायालयात स्टँड होणार नाहीये आणि याचा आपल्याला काही घेणं देणं पडणार नाही. सरळ सरळ मुद्दा आहे, जातीय जनगणनेवरती बोला आज आणि 50% जी मर्यादा आहे त्याच्यावरती बोला. याच्या व्यतिरिक्त ओबीसींनी दुसरी चर्चाच करू नये आणि सर्व जाती समान आहेत. जसं नागेश काकांचा हा जो मुद्दा आहे की सर्व जाती समान आहे, याच्यावरती बोला. हे 3 महत्वाचे मुद्दे आहे. याला सोडून भरकटतात का बरं? राजकारण होणारच आहे. मराठी, मग ते मराठ्यांना पुढे आणतील, आज मराठा समाजाला पुढे आणलं, अजून दुसऱ्या कुठल्या समाजाला पुढे आणतील. आपल्याच विरोधात एखाद्या असं होऊ शकतं, तेलीमाळी कुंब्यांच्या विरोधात सूक्ष्म जातींना उभं करून टाकतील ओबीसीमधल्या. तर मुद्दे महत्वाचे जातन्याय जनगणना. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आपला 50%ची तुम्ही मर्यादा जी आहे, इंदिरा साहेबांची जी केस आहे त्याचा अभ्यास सगळ्यांनी करावा. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ओबीसींनी एकत्रित येऊन लढा द्यावा. नेतृत्व कोण करतं त्यात ते गौण आहे, त्याला महत्व देऊ नका आणि याला राजकीय रंग येणार नाही याची तर प्राथमिक तुम्ही म्हणजे काळजी घ्या सर्व ओबीसी. अतिशय महत्वाचा हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आपला ओबीसी वकील महासंघ आहे. सातत्याने 8 वर्षापासून
वर्षापासून लढतोय आम्ही की ओबीसी वकिलांना न्याय मिळावा. आम्ही इन्फ्लुएन्स करतो लिटरली. डीबीएचे इलेक्शन्स असतील, फॅमिली कोर्टचे इलेक्शन्स असतील किंवा कुठल्याही याचे इलेक्शन्स असतील, आमच्यामुळे इन्फ्लुएन्स होतात. आम्हाला याची चांगली कल्पना आहे. माझं फक्त हे म्हणणं आहे की हे संघटन आम्ही चांगल्या पद्धतीने चालवतोय. ओबीसी वकिलांचं वकील तसंच फार एक्सपोज होत नाही, कारण की त्यांना ओपिनियन देणं पॉसिबल होत नाही, कारण त्यांचा प्रोफेशनचा तो भाग असतो. पण मला हे म्हणायचं आहे की पाठीमागे जेव्हा इलेक्शन्स येतात, जेव्हाही वोटिंग्स होतात, तेव्हा आम्ही जे सांगतो ते करतात आणि आमचे कॅन्डिडेट्स, ओबीसी कॅन्डिडेट्स निवडून येतात दरवर्षी. आणि चांगलंच इलेक्शन यावेळी आम्ही रोशन बागडे सरांनी चांगला सपोर्ट केला. इलेक्शनमध्ये फायदा झाला. अनेक वर्षानंतर एक म्हणजे अनुसूचित जातीमधून व्यक्ती निवडून आलेला आहे. सो मला हे म्हणायचं आहे की तुम्ही जेवढे काही चळवळीतले संघटनेतले लोक आहेत, तुमच्या संपर्कात असणारे जे काही ओबीसी वकील असतील त्यांना आमच्या संघटनेशी जोडा, ओबीसी वकील महासंघाशी जोडा. वाटल्यास माझा संपर्क क्रमांक घ्या, कोराम सर आहे त्यांचा संपर्क क्रमांक घ्या. आमच्या संघटनेचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये या सगळ्यांना आम्ही ऍड करतो. एव्हरी डे आमचे मेसेजेस जे असतात ते एकदम कॉन्स्टिट्युशनल मेसेजेस असतात, फक्त लिगल नसतात. याच्यामध्ये सगळं इन्क्लूड आहे की म्हणजे कशा पद्धतीने ओबीसीवर अन्याय होतो आणि अन्यायाच्या मागे आपला खरा दुश्मन कोण आहे ते ओळखण्याची जी एक कॅपॅबिलिटी आहे ती आम्ही या वकिलांमध्ये डेव्हलप केलेली आहे. आतापर्यंत अशी कंडिशन होती की इव्हन यांना 340, 41, 42 सुद्धा माहित नव्हतं ओबीसी वकिलांना. आपण तर सामान्य जनता आहे. त्याचा अवेअरनेस आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आणलाय. अपेक्षा फक्त एवढी आहे, ओबीसी वकील महासंघाला तुम्ही वाढवा, आम्ही तुमचं लिगल शील्ड बनायला तयार आहे. थँक्यू. त्याच्यासाठी सरांचं एखादा व्हिडिओ असेल, एखादं भाषण असेल, कोणाचं पत्रक असेल, किंवा स्टॅटिस्टिक जरी तुम्ही दिलं, स्टॅटिस्टिक्स खूप महत्वाचं आहे की 1 करोड लोकांचा तुमचा 29 पर्यंत त्याला तुमच्यात येऊन बसले तर कसलं आंदोलन, तेच तुमच्याकडून कशासाठी लढणार आहे. तर ते खूप आवश्यक आहे की प्रोपोगंडा, जसं मागं आपण बघितलं की खासदारच्या इलेक्शनमध्ये संविधानाबद्दल एक प्रोपोगंडा झाला होता. आता तो खरा होता खोटा होता, त्याचा काय फायदा झाला, नुकसान झालं, पण डेफिनेटली इज अ पार्ट ऑफ प्रोपोगंडा पॉलिटिक्स आणि ते आवश्यक. राहिला दुसरा प्रश्न की याच्यासाठी आपल्याला हे सांगितलं की हा GR होत असताना 48 ओबीसी आमदार असताना काही करू शकले नाही. दुसरा आपल्याला कोणी मदत केली वडेवटर साहेबांनी, तर काँग्रेसमध्ये काही एकच आमदार नाही जे मदत करतील, बाकीचे कुठे होते. तर हे शक्य आहे की पॉलिटिकल तुम्ही 57%, 70% तुम्ही फक्त आकड्यात आहे. तुमची किंमत शून्य आहे, तुमची किंमत काहीच नाही जोपर्यंत तुम्ही आवाज उचलत नाही. साहेबांनी हाही मुद्दा मांडला की डोकी का मोजा, मोर्चे काढा वगैरे, ते काउंट करतात नाही करतात काही नाही. त्यांचा महत्व त्यांच्या खुर्चीला जोपर्यंत फटाके फुटत नाही ते घालू शकत नाही. आणि वेळ तुमच्याकडे फार लिमिटेड आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहे, नगरपालिका आहे, आणि इथे मी समजा भाजपचा पदाधिकारी असेल तरी स्थानिक स्वराज्य संस्थेवर मी पक्ष सोडून फक्त ओबीसी म्हणून जरी कोणाचा मतदार एखादा निवडून येत असेल तर त्यांनी राष्ट्रीय निर्णयात काहीही फरक पडत नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर ना तुमचे तो नाली, वीज एवढं सोडून त्याच्याकडे ना काही करू शकत, ना तुमच्या राम मंदिर मुद्द्याला काही तो फरक पडू शकत, ना तुमच्या जो काय काउंटिंगचा तशी फरक पडू शकत. त्यामुळे यावेळेस तुम्ही ओबीसी म्हणून, जसं आपण जाती आणि माती खाणे, ओबीसी म्हणून एकत्र येऊन जर तो पक्ष तुम्हाला निर्णय देत नसेल तर भाऊनी सांगितलं की ओबीसीला स्वतःचा फंड मिळाला आहे, ओबीसीचे पक्ष म्हणून उमेदवार उभे करा प्रत्येक जिल्हा परिषद स्थानिक व नगर परिषदच्या सेवा. अरे तुम्ही जिंकू नाही शकत, हरू शकता. जो खाना आपको को मिला नहीं खाने में मट्टी डाल सकते. ज्यावेळेस तुम्ही ही ताकद दाखवाल त्यावेळेस तुम्हाला काउंट केलं जाईल. धन्यवाद. बौद्धिक लढाई, रस्त्यावरची लढाई, न्यायालयीन लढाई आणि शेवटी राजकीय लढाई आपल्याला लढावीच लागणार आहे, त्याशिवाय जमणार नाही. ओबीसी सध्या कोणाचा डीएनए आहे आपल्याला माहितीये? ओबीसी सध्या कोणाचा डीएनए आहे? तर तुम्ही आम्ही सगळे फडणवीसांचे डीएनए आहोत. हा डीएनए बदलवणार की नाही? सभा काय सांगते? बदलायची म्हणून फडणवीसचा डीएनए आता इथून पुढे असणार नाही. फडणवीसचा असणार नाही म्हणजे अजित पवारचे असणार नाही, अजित पवारचं असणार नाही म्हणजे शिंदेचंही असणार नाही. हे गृहीत करा, नाही तर पुन्हा लफडा करा. तर हा एक मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या. आता आम्ही त्यासाठी ओबीसीची आतापर्यंत कुठली पार्टी होती, जर आपण ओबीसीची बेईमान होणार नाही आणि बेईमान नसा तर आता ओबीसी बहुजन आघाडीची स्थापना झाली. त्यासाठी एकदा थोडं टाळ्या वाजवा.
ही ओबीसी बहुजन आघाडी सिद्ध झालेली आहे माननीय प्रकाशअण्णा शेंडेच्या नेतृत्वाखाली. प्रकाशअण्णा शेंडगे सुद्धा शरद पवारच्या गटाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते. त्यांनी त्याला लाच घातली. आपापल्या पक्षामध्ये जे जे ओबीसी असतील, जे ओबीसीचा पक्ष तर नव्हता, ते कोणते कोणते लाच घालायला तयार आहे, त्यांनी जरा स्वतःसाठी आपलं मन तपासून घ्या आणि लाच घालायला तयार व्हा. अदरवाईज तुम्ही फुसाळ्या मारता असा त्याचा दुसरा अर्थ होईल. मित्रांनो, मला माहिती आहे की पहिल्यांदाच एकदम राजकीय लढाईमध्ये आपण फास्ट जाणार नाही, परंतु पाडा किंवा जिंका हे तत्व वापरता येईल की नाही आपल्याला? हो कॉर्पोरेटर साहेब, पाडा किंवा जिंका. पहिल्यांदा पडा, नंतर कुणाचा तरी पाडा, नंतर जिंका. तुमचं ऑटोमॅटिक व्हॅल्यू वाढेल. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या दारी राहाल तोपर्यंत मग तुमची हालत कशी असणार त्या शेपट हलवणाऱ्या प्राण्यासारखी होणार आहे. ते तुम्ही टाळलं पाहिजे. मित्रांनो, 2 सप्टेंबरचा काळा जिहाद हा काळात आहे. हा काळा आहे म्हणून चर्चा सुरू आहे. त्याच्यामध्ये कोणतरी मग सांगत होतं, तो जो पात्र शब्द नंतर काढलेला आहे तो सगळ्यात महत्वाचा गोड आहे. आणि बावनकुळे आपला त्याचा डीएनए, आपला ओबीसी काय म्हणतो, 4 जिल्हे, 4 जिल्ह्यात फरक पडतो म्हणतो सुषमाताई. तसं काय 4 जिल्ह्यात फरक पडतो रे भाऊ? आम्ही सगळे बेडले आहोत, तू झाला का हुशार मंत्री झाला म्हणून? त्यामुळे तो ओबीसीचा डीएनए नाही, आम्ही ओबीसीचे डीएनए आहोत. आता ओबीसीचे डीएनए असणार आहे. ते भाजपचे डीएनए नसा तर तुमची लढाई नक्की तुम्ही जिंकणार आहात. तुमची सगळ्यांची हालत सध्या खस्त आहे. पण हे असे आहे, परंतु असे असणार नाही. उद्याचा दिवस तुमचा असणार आहे.